श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात आपण अनेकदा आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या सवयींना किंवा त्यांच्या विचारसरणीला बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. आपला जोडीदार, मित्र, नातेवाईक किंवा सहकारी आपल्या मनासारखे वागावेत अशी आपली सुप्त इच्छा असते. पण वास्तव आहे की जगातील कोणत्याही व्यक्तीला त्याच्या इच्छेशिवाय बदलणे केवळ कठीणच नाही तर पूर्णपणे अशक्य आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या पदरी केवळ निराशा, मानसिक ताण आणि नात्यामध्ये दुरावा येतो. हा प्रयत्न म्हणजे वाहत्या वाऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासारखा व्यर्थ ठरतो, ज्यामुळे आपली मौल्यवान ऊर्जा आणि वेळ दोन्ही वाया जातात. या उलट या जगात आपण जर कोणावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकत असू तर ते केवळ स्वतःवर आणि स्वतःच्या विचारांवर. जेव्हा आपण दुसऱ्यांना बदलण्याचा अट्टहास सोडून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्या आयुष्याला एक नवी आणि सुंदर दिशा मिळते. स्वतःला बदलणे म्हणजे स्वतःचे दोष स्वीकारून स्वतःच्या सवयी, दृष्टिकोन आणि प्रतिक्रिया सुधारणे होय. जेव्हा आपण स्वतःचे विचार सकारात्मक करतो, स्वतःला अधिक संयमी, समजूतदार आणि कणखर बनवतो, तेव्हा आपल्या आसपासची परिस्थिती आणि लोकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही पूर्णपणे बदलून जातो. एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बदल हा कधी जबरदस्तीने घडून आणता येत नाही, तो प्रेरणेतून निर्माण होतो. जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता, स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वभावाने एक आदर्श निर्माण करता, तेव्हा लोक तुमच्याकडे पाहून स्वतःहून प्रेरित होतात. तुमचे वागणे, तुमचा संयम आणि तुमची प्रगती पाहून समोरच्या व्यक्तीच्या विचारात नकळत बदल घडू लागतो. त्यामुळे दुसऱ्यांना उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा स्वतःच्या कृतीतून ते सिद्ध करणे केव्हाही अधिक प्रभावी ठरते. स्वतःमधील हा बदल तुम्हाला मानसिक शांतता देतो आणि तुमचे आयुष्य अधिक सुकर करतो. शेवटी जग बदलण्याची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच होत असते. दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात आणि त्यांना सुधारण्यात घालवलेला वेळ जर आपण स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतःला समृद्ध करण्यासाठी वापरला तर आपण अधिक आनंदी जीवन जगू शकतो. ज्या गोष्टी किंवा ज्या व्यक्ती आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांचा स्वीकार करायला शिकणे आणि जे आपल्या हातात आहे म्हणजे स्वतःचे वर्तन त्यात सुधारणा करणे हाच खऱ्या सुखाचा मार्ग आहे. म्हणूनच दुसऱ्यांना बदलण्याचा निष्फळ प्रयत्न थांबून आजच स्वतःला बदलण्याचा धाडसी निर्णय घ्या. कारण तुम्ही बदललात की तुमचे जग आपोआप बदलेल. स्वतःला बदलण्याच्या या प्रवासात जेव्हा आपण आणखीन खोलवर विचार करतो तेव्हा आपल्याला जाणवते की हा बदल केवळ बाह्य वर्तनात नसून आपल्या आंतरिक मानसिकतेमध्ये होणारा एक मोठा बदल आहे. आपण बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीच्या वागण्याने अस्वस्थ होतो कारण आपण आपल्या आनंदाची आणि शांततेची किल्ली दुसऱ्याच्या हातात दिलेली असते. समोरची व्यक्ती आपल्या मनासारखी वागली तर आपण खुश होतो आणि तिने काही वेगळे केले की आपण दुःखी होतो. हा परावलंबित्वाचा खेळ थांबवणे म्हणजेच स्वतःला बदलणे. जेव्हा आपण स्वतःच्या भावनांची जबाबदारी स्वतः घेतो तेव्हा दुसऱ्याचे वागणे आपल्याला विचलित करू शकत नाही. ही मानसिक परिपक्वता आपल्याला आंतरिकरित्या इतकी मजबूत बनवते की परिस्थिती कशी असो आपण आपले मानसिक संतुलन गमावत नाही. या प्रक्रियेत स्वीकार, ऍक्सेप्टन्स ही सर्वात मोठी शक्ती ठरते. लोकांना ते जसे आहेत तसे स्वीकारणे आणि त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे थांबवणे हा स्वतःमध्ये करायचा पहिला आणि महत्वाचा बदल आहे. प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळ, त्याचे संगोपन आणि त्याचे अनुभव वेगळे असतात, त्यामुळे त्याची विचार करण्याची पद्धतही वेगळी असणार आहे. ज्या दिवशी आपण मनापासून स्वीकारतो त्या दिवशी आपल्या मनातील चिडचिड आणि राग कायमचा नाहीसा होतो. आपण समोरच्याला बदलण्याचा आग्रह धरण्याऐवजी त्यांच्याशी जुळून घेण्याचे किंवा योग्य अंतर राखण्याचे कौशल्य स्वतःमध्ये विकसित करतो. हा दृष्टिकोन आपल्यातील ऊर्जेचा अपव्यय थांबवतो आणि तीच ऊर्जा आपण आपल्या ध्येयाकडे वळू शकतो. पुढे जाऊन हाच बदल आपल्या नात्यांना एक नवीन आणि निरोप रूप देतो. जेव्हा आपण दुसऱ्यांवर अधिकार गाजवणे किंवा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करणे बंद करतो तेव्हा नात्यांमधील ताणतणाव आणि वाद संपुष्टात येतात. समोरच्या व्यक्तीलाही आपल्यासोबत सुरक्षित आणि मनमोकळेपणा जाणू लागतो कारण आपण त्यांना बदलण्याचा कोणताही दबाव त्यांच्यावर टाकत नसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कोणालाही बदलण्याचा प्रयत्न न करता केवळ स्वतःच्या विकासावर आणि शांततेवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्यातील हा अथांग संयम आणि प्रेम पाहून समोरच्या व्यक्तीमध्ये नकळतपणे एक सकारात्मक परिवर्तन घडू लागते. अखेर स्वतःला बदलणे हा एक दिवसाचा प्रवास नाही तर ती आयुष्यभर चालणारी एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. यामध्ये स्वतःच्या चुकांबद्दल स्वतःला दोष न देता दररोज स्वतःची एक उत्तम आवृत्ती, बेटर व्हर्जन बनण्याचा प्रयत्न करायचा असतो. जेव्हा आपण दुसऱ्यांचे दोष पाहणे सोडून स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करू लागतो तेव्हा आपल्याला कळते की सुधारणेला किती मोठा वाव आहे. स्वतःमधील हा बदल आपल्याला
केवळ एक उत्तम व्यक्ती बनवत नाही, तर आपल्याला जीवनातील खऱ्या स्वातंत्र्याचा आणि आनंदाचा अनुभव करून देतो. त्यामुळे जगाला बदलण्याची घाई न करता स्वतःमधील या अद्भुत बदलाचा आनंद घेत जगणे हाच मानवी जीवनाचा खरा उत्कर्ष आहे. स्वतःला बदलण्याच्या या अखंड प्रवासात जेव्हा आपण आणखीन पुढचे पाऊल टाकतो, तेव्हा हा प्रवास केवळ वैयक्तिक राहण्याऐवजी आध्यात्मिकाने वैश्विक पातळीवर पोहोचतो. या टप्प्यावर आपल्याला समजते की समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याला जे दोष दिसतात ते बरेचदा आपल्याच आत कुठेतरी लपलेल्या कमतरतेचे प्रतिबिंब असतात. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या रागावर चिडतो, तेव्हा प्रत्यक्षात आपला स्वतःचा संयम कमी पडत असतो. म्हणूनच बाहेरील जगाला दोष देण्याऐवजी जेव्हा आपण अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनाचा वेध घेतो, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मज्ञान होते. हा बदल आपल्याला कमालीची मानसिक शांतता आणि स्थिरता देतो, ज्यामुळे आयुष्यातील वादळी आपल्याला हरवू शकत नाहीत. या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे प्रतिक्रियेवर नियंत्रण मिळवणे. जगातील घडामोडी किंवा लोकांची वागणे आपण बदलू शकत नाही, पण त्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो हे संपूर्णपणे आपल्या हातात असते. कोणी आपला अपमान केला तर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याऐवजी शांत राहून आपल्या कर्मावर आणि उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणे हा स्वतःमध्ये घडून आणलेला सर्वात मोठा आणि शक्तिशाली बदल आहे. ही शांतता समोरच्या व्यक्तीच्या आक्रमकतेला क्षणात निष्प्रभ करते. जेव्हा तुम्ही स्वतःला अशा उंच मानसिक पातळीवर नेऊन ठेवता, तेव्हा जगातील कोणती नकारात्मकता तुमच्या आत प्रवेश करू शकत नाही आणि तुम्ही स्वतःच्या आनंदाने एकमेव शिल्पकार बनता. अशा प्रकारे स्वतःला बदलत गेल्यास आपल्या जगण्याचा दर्जा कमालीचा सुधारतो. आपण तक्रार करणे पूर्णपणे थांबवतो आणि कृतज्ञता ग्रँटेड बाळगू लागतो. आपल्याकडे काय नाही किंवा लोकांनी आपल्यासोबत काय वाईट केले याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे आणि आपण स्वतःला अजून कसे समृद्ध करू शकतो या विचारात आपण रममान होतो. हा सकारात्मक बदल आपल्या आरोग्यासाठी, आपल्या विचारांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी एक वरदान ठरतो. आपण भूतकाळातील कटू आठवणी आणि भविष्याची चिंता सोडून पूर्णपणे वर्तमान काळात जगायला शिकतो, जे मानवी जीवनाची अंतिम ध्येय आहे. सरतेशेवटी स्वतःमधील हा बदल तुम्हाला एका अशा उंचीवर घेऊन जातो जिथे तुम्हाला कशाची भीती उरत नाही. तुम्ही कोणाच्या कौतुकावर अवलंबून राहत नाही आणि कोणाच्या टीकेने खचून जात नाही. हा स्वतःचा शोध घेण्याचा, स्वतःला घडवण्याचा आणि स्वतःवर विजय मिळवण्याचा एक दैवी मार्ग आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलून एक शुद्ध, शांत आणि प्रगतिशील व्यक्ती बनता, तेव्हा तुम्ही नकळतपणे या संपूर्ण समाजासाठी आणि जगासाठी एक प्रकाश स्तंभ ठरता. म्हणूनच हा स्वतःला बदलण्याचा प्रवास कधी थांबू नका, कारण हीच तुमच्या जीवनाची सर्वात मोठी आणि खरी कमाई आहे. स्वतःला बदलण्याच्या या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर हा प्रवास एका अशा अद्भुत टप्प्यावर येतो जिथे मी आणि दुसरे यामधील भीतीच गळून पडते. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे बदलतो, तेव्हा आपल्याला उमजते की समोरची व्यक्ती आपल्याशी जशी वागते आहे ते तिच्या स्वतःच्या वैचारिक पातळीचे आणि तिच्या आंतरिक संघर्षाचे प्रतिबिंब आहे. या जाणीवेमुळे आपल्या मनात इतरांबद्दलचा राग, द्वेष किंवा आकस पूर्णपणे संपून जातो आणि त्याची जागा करुणा आणि सहानुभूती घेते. आपण लोकांकडे न्यायाधीशाच्या नजरेने बघणे सोडून देतो आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. हा स्वतःमध्ये झालेला अत्यंत सूक्ष्म पण क्रांतिकारी बदल आपल्याला खऱ्या अर्थाने एक महान मानवी जीवनाकडे घेऊन जातो. या अस्वस्थतेत आपल्याला एका अथांग स्वातंत्र्याचा फ्रीडम अनुभव देतो. हे स्वातंत्र्य कोणत्याही बाह्य बंधनापासूनचे नसून स्वतःच्याच मनातील अहंकार, अपेक्षा आणि भीती यापासूनचे असते. जेव्हा आपण दुसऱ्यांना बदलण्याचा अट्टहास सोडतो, तेव्हा आपण एका फार मोठ्या मानसिक ओझ्यातून मुक्त होतो. आता आपल्याला कोणालाही सिद्ध करून दाखवायचे नसते किंवा कोणाकडूनही मान्यतेची अपेक्षा नसते. आपण स्वतःच्या अस्तित्वात आणि एकांतातही तितकेच आनंदी राहू शकतो. हा आंतरिक आनंद इतका दृढ असतो की बाहेरील जगातील चढउतार, यश, अपयश किंवा लोकांचे येणे जाणे याने आपल्या आत्मिक शांततेला कसलाही धक्का पोहोचत नाही. या प्रगल्भतेचा पुढचा भाग म्हणजे आपल्या कर्मामधील निस्वार्थीपणा आणि उत्स्फूर्तता. स्वतःला बदललेली व्यक्ती जेव्हा समाजात वावरते, तेव्हा तिच्या प्रत्येक कृतीतून, शब्दातून आणि नजरेतून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. तुम्ही काही न बोलताही केवळ तुमच्या उपस्थितीने सभोवतालचे वातावरण शांत आणि पवित्र करू शकता. तुमच्यातील हा बदल एका शांत सरोवरात टाकलेल्या दगडासारखा असतो, ज्याच्या लहरी दूरवर पसरत जातात. तुम्ही स्वतःला बदलून जे आंतरिक साम्राज्य उभे केले आहे, तेच नकळतपणे जगाला सुंदर बनवण्याचे काम करत आहे. शेवटी स्वतःला बदलण्याचा हा प्रवास हाच मानवी जन्माचा खरा उद्देश आहे. जग हे एका आरशासारखे आहे. आपण जसे असू तसेच ते आपल्याला दिसते. जर आपण आतून अशांत असू तर आपल्याला जगात सगळीकडे दोष आणि अशांतता दिसेल.
पण जर आपण स्वतःला बदलून आतून शांत, आनंदी आणि समाधानी झालो तर हे संपूर्ण जग आपल्याला सुंदर भासू लागेल. म्हणूनच दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावणे आणि त्यांना सुधारण्याचा निष्फळ प्रयत्न करणे, कायमचे थांबून स्वतःच्या अंतर्मयामी असलेल्या अथांग ऊर्जेचा शोध घेत राहणे आणि स्वतःला अधिकाधिक समृद्ध करत जाणे हाच या जीवनाचा सर्वात अंतिम आणि सुंदर प्रवास आहे. या संपूर्ण प्रवासाचा शेवट करताना आपण एका अत्यंत सुंदर आणि अंतिम सत्यापाशी येऊन पोहोचतो. स्वतःला बदलणे ही केवळ एक संकल्पना नसून ते खऱ्या आणि शांत आयुष्य जगण्याचे एकमेव गुपित आहे. दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मृगजळाच्या मागे धावण्यासारखे आहे, जिथे धावून केवळ थकवा आणि निराशा पदरी पडते. आणि पण जेव्हा आपण तीच ऊर्जा आंतरिक विकासाकडे वळवतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपल्या सर्व समस्याचे मूळ आणि त्यावरचे उपाय हे दोन्ही आपल्याच आत दडलेले आहेत. हा प्रवास स्वतःवर विजय मिळवण्याचा आहे. जेव्हा आपण स्वतःच्या विचारांवर, भावनांवर आणि प्रतिक्रियेवर ताबा मिळवतो तेव्हा बाहेरील जग आपल्याला त्रास देऊ शकत नाही. आपण लोकांना जे जसे आहेत तसे स्वीकारतो आणि स्वतःला अधिक प्रगल्भ, समजूतदार आणि शांत बनवतो. हाच बदल आपल्याला खऱ्या अर्थाने बंधनातून मुक्त करतो. शेवटी बदल हा जगाचा नियम आहे आणि त्याची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच व्हायला हवी. आपण बदललो की आपल्या सभोवतालची परिस्थिती, आपली नाती आणि संपूर्ण जग बदलू लागते. त्यामुळे दुसऱ्यांना सुधारण्याचा आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्याचा अट्टहास आज आणि या क्षणी सोडून देऊया. स्वतःच्या अंतर्मनाचा दिवा पेटून स्वतःला घडवण्याच्या या पवित्र मार्गावर आनंदाने चालत राहूया, कारण हाच स्वतःला बदलण्याचा सर्वात प्रवास मानवी जीवनाला सार्थकी लागणारा आणि अंतिमत परमशांतीकडे घेऊन जाणारा खरा राजमार्ग आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.